चला तर मंडळी, मग झाली का बाप्पांच्या आगमनाची तयारी? जर झाली नसेल तर लवकरात लवकर करा बरं. तर आज आपण घेऊन आलो आहो आपल्या बाप्पासाठी नैवेद्याचं ताट क्रमांक 3. तर या नैवेद्याच्या ताटात आपण काय बनवलेलं आहे? मस्त पांढरा शुभ्र असा गरमागरम भात, आलू भजे, मुगाच्या डाळीचं वरण आणि कंट्रोलीची भाजी, सोबतच आलू कोबीची भाजी, आलू फुलगोबीची भाजी आणि मस्त टोमॅटोचा ठेचा बरं का. आणि हो, गोडाचं म्हणाल तर मोदक तर राहतोच ना, पण आज आपण इथे नाही बनवलेलं आहे, पण मोदक गुडाच्या पदार्थात ठेवा. ही कांदा लसूण विरहित थाळी आहे, त्यामुळे ती अतिशय सात्विक आणि पौष्टिकही आहे. कळलं का मंडळी? चला तर मग हीच नैवेद्याची थाळी कशी बनवली ते बघूया. राम राम मंडळी, आपल्या सर्वांचे आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग बनवूया आपल्या बाप्पासाठी नैवेद्याचं ताट क्रमांक 3. त्यासाठी इथे काय केलं आहे मी? सर्वात आधी फुलगोबी घेतलेली आहे. तिला व्यवस्थित झटक करून मग पाहून व्यवस्थित तिचे काप करून घेतलेले आहे, छोटे छोटे या प्रकारे बरं का. मग त्यानंतर तिला स्वच्छ धुतलं आणि त्याच्यानंतर तिला उकळायला ठेवलं बरं का. फुलगोबी चिरताना बराबर काळजीने चिरायची. आणि त्याच्यासोबतच मी 2 आलूसुद्धा तिथे उकळायला ठेवले होते. ते तिकडे उकळत आहे तोपर्यंत मी इकडे कंट्रोली धुवून स्वच्छ पुसून चिरून घेतले. आणि आता आपण काटोलची भाजी बनवत आहोत बघा. त्यासाठी इथे काय केलेलं आहे, मी ठेवलेलं आहे पॅनमध्ये टाकलेलं आहे जिरं मोहरीची फोडणी आणि काटोल. त्याला व्यवस्थित 2 मिनिट वाफ दिली. त्याच्यानंतर त्यामध्ये टाकले मसाले, जसं काही तिखट, हळद, धना पावडर, आमचूर पावडर, गोडा मसाला हे सगळं आणि मीठ. हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घेतलं. 2 मिनिट तेल सुटल्याच्या नंतर त्यामध्ये टाकायचा टोमॅटो आणि झाकून व्यवस्थित शिजू द्यायची बरं का तिला. आणि टाकून घेतलेला आहे 1 टोमॅटो. हे सर्व होईपर्यंत आपले तिकडे फुलगोबी आणि आलू शिजत आहेत, म्हणजे वाफवायला टाकलेले आहेत आपण बरं का. आता टोमॅटो चिरून टाकल्याच्यानंतर त्याला मिक्स करून झाकून ठेवून द्या. तिकडे आता आपण दुसरी भाजी फोडणीला टाकायची आहे. ही भाजी शिजते तोपर्यंत आपण इकडे दुसरी भाजी बनवू. तर काय केलं आहे, ते जे आपण फुलगोबी आणि आलू टाकलेले होते ते एका चाळणीत चाळून घेतले आणि इथे कढई ठेवली. त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी दिली आणि फुलगोबी आणि आलू बारीक बारीक कापून टाकून द्यायचे आणि मिक्स करून घ्या. 2 मिनिट वाफ द्या. त्याच्यानंतर त्यामध्ये मसाले टाका, लाल तिखट, आणखी आमचूर पावडर, हळद, धना मसाला असला तर टाका, नसला तर नका टाकू, आणि गोडा मसाला. आणि हो, मीठ टाकताना जरा थोडंसं बरोबर टाकेन, कारण की आपण जेव्हा उकळायला टाकलं होतं तेव्हा पण थोडंसं मीठ टाकलेलं होतं. हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्या. किती आवाज देवा. आणि आता टाकलेला आहे टोमॅटोही व्यवस्थित मिक्स करून घ्या. टोमॅटो टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि तिकडे झाकून ठेवा. तोपर्यंत आपण इकडे भाजी बघा आपलीवाली मस्त शिजत आलेली आहे. त्यामध्ये टाकलेली आता मी कोथिंबीर, म्हणजे सांबार बरं का. आणि आता आपली इकडे भाजी व्यवस्थित शिजत आली. 5-10 मिनटानंतर शिजून जाते. आणि भाजी शिजत आहे तोपर्यंत आता आपण इकडे भज्याची तयारी करूया. तर आज आपण बनवत आहोत आलूचे भजे. भजे बनवण्यासाठी मी इथं 1 आलू घेतला होता, त्याला स्वच्छ धुतलं आणि त्याचे स्लाईस करून घेतले. आता मिश्रण बघा काय करायचं. त्यामध्ये टाकलेलं आहे बेसन आणि आलू धुवून टाकले बरं का. चिरल्यावर पण धुतले, म्हणजे थोडासा स्टार्च कमी होऊन जाते. त्याच्यामध्ये टाकायचं आहे तिखट, हळद, थोडंसं आमचूर पावडर, मीठ आणि साखर आवर्जून घाला. आणि हे सर्व टाकून व्यवस्थित मिक्स करा. आणि हो, कोथिंबीर
जिरं, दोन चिमूट साखर, ते नक्की घालायची म्हणजे घालायची बरं का. हे सर्व साहित्य आता मिक्स करा व्यवस्थित. आणि आता आपण भाजी तळून घेऊया. इकडे आपली भाजी तयार झालेली आहे. बघा किती छान कलर आलेला आहे. आता इकडे तेल झालं मस्त कडाकडा गरम. थोडंसं तेल गरम झालेलं त्या भज्याच्या मिश्रणात आधी टाका, म्हणजे आपले भजे एक नंबर होते. आता आपण भजे तळून घ्यायचे आहे. बघा झटपट एकदम. इकडे आपले भजे झालेले आहेत तयार. तुम्हाला आलू भजी आवडते की नाही? आणि जर तुम्हाला ही थाळीचा प्रकार आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका बरं का. बघा भजेला कलर किती छान आला आहे. आता आपले भजे झालेले आहेत तळून. आता आपण बनवणार आहोत टोमॅटोचा ठेचा. आता टोमॅटोचा ठेचा बनवण्यासाठी काय केलं होतं मी, एक टोमॅटो जेव्हा आपण भाजी बनवली ना काटोलची, जेव्हा आपण भाजी बनवत होतो ना काटोलची, त्याच्यामध्येच म्हणजे थोडंसं शिजायला टाकलं होतं सगळं. ते शिजवून घेतलं आणि बघा त्याच्यावर साल काढलं, त्याला व्यवस्थित कुस्करून घेतलं आणि सोबत टाकलेले कोथिंबीर. बघा आता त्यामध्ये टाकलेली आहे कोथिंबीर आणि टाकलेलं आहे थोडंसं तेल घेऊन जिरं तडतडू दिलं आणि त्याचा तडका. एक नंबर लागते बरं का तो ठेचा. तुम्ही नक्की बनवून बघा. आणि आता आपण नैवेद्याचं ताट तयार करूया. सर्वात पहिले टाकलेलं आहे भात, भजे. बघा भजे किती छान झालेले आहेत. आणि ही पूर्णपणे कांदा लसूण विरहित थाळी आहे. त्यामुळे तुम्ही ही नैवेद्यासाठी नक्की करू शकता. आणि सोबत एखादा गोडाचा पदार्थ करा किंवा आपले मोदक तर असतात, हो की नाही. आणि ही नुसती सात्विकच नाही तर पौष्टिकसुद्धा आहे. कारण की ही जे आपण पदार्थ केलेले आहेत ना, थोडंसं एक आलू भजे तेलकट सोडलं तर बाकी सर्व एकदम पौष्टिक आहे. एकदा अशी थाळी नक्की बनवून बघा. आणि जर तुम्हाला आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ आवडला की नाही.